शेतकरी मित्रांनो नमस्कार. संजीवनी ॲग्रो इक्विपमेंट्सच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला माहिती देणार आहे देशी कुक्कुटपालन किंवा गावरान पोल्ट्री फार्मिंग विषयी. सो मित्रांनो, हा एक माझा खूप आवडता मुद्दा आहे गावरान कुक्कुटपालनाचा. त्याच्यामध्ये जे काही मुद्दे असतात म्हणजे ऍस्पेक्ट्स आहेत त्याचे, की जे ब्रीडिंग फार्म असेल, लेअर फार्म असेल, अंडी उत्पादन असेल, मुक्त संचार पद्धत असेल किंवा तुमचा ब्रीडिंग असेल, त्याच्यामध्ये हॅचिंगचा जो व्यवसाय की पिल्ल निर्मिती किंवा त्याच्यातून जे पिल्लांची निर्मिती करून विक्रीचा जो व्यवसाय, ह्या सगळ्या विषयी आज इत्तमभूत चांगली माहिती मी या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी गेली 8 ते 10 वर्ष मी माझ्या फार्मसाठी जिथून पिल्ल वापरतोय, ती जी पिल्ल येतात ती ह्या ठिकाणाहून येतात. हे आहे राजयोग हॅचरीज. हे जे ठिकाण आहे ते पळशी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं आहे. शिरवळ पासून म्हटलं तर एक 10 मिनिटाच्या अंतरावरती हा हॅचिंगचा पूर्ण सेटअप आहे. या सेटअपची पूर्ण डिटेलमध्ये माहिती त्यांच्या ओनरकडूनच आपण घेणार आहोत. सो शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, आजचा जो तरुण आहे गावरान कुक्कुटपालनाकडे भयानक आकर्षित झालेला आहे. कारण छोटीशी गुंतवणूक असेल, छोटीशी जागा असेल, छोटेसे रिसोर्सेस असतील, कमी मजूर किंवा घरातल्या लोकांच्या मदतीने हा व्यवसाय तुम्ही सहज करू शकता. याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे मार्केट्स आहेत. तुम्हाला अंडी उत्पादन घ्यायचं, अंडी उत्पादनाच्या दृष्टीने तुम्ही करू शकता. दोन्ही अंडी आणि मांस दोन्ही उत्पादन किंवा जिवंत पक्षी विक्री जे म्हणतो आपण, त्या पद्धतीने 100, 200, 300, 500, 1000, 1200 तुमच्या गुंतवणूक करण्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला या पोल्ट्री व्यवसायामध्ये जे आहे ते तुम्ही काम करू शकता. त्याला बंधनं नाही कसले की इतकीच गुंतवणूक असली पाहिजे. सो एक सर्वसाधारण सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, तरुण मुलासाठी किंवा म्हणतो ना काम करण्याला जो इच्छुक आहे त्याच्यासाठी सुरुवात करण्यासाठी एक चांगला व्यवसाय आहे. आणि त्याची डिटेलमध्ये माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ह्याच्यामध्ये आपण ब्रीडिंग, पिल्लांचं हॅचिंग, ब्रीडर फार्म कसा सांभाळला जातो, कुठले वॅक्सिनेशन्स आणि यांच्या पिल्लांची क्वालिटी कशी आहे, कुठल्या जाती यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि एकंदरीत सगळ्या पोल्ट्रीच्या रिलेटेड जी काय माहिती आहे ती आपण बघूया. पहिल्या दिवशी आपण मॅरेक्स मारतो, फ्रोजन मॅरेक्स, नायट्रोजन मध्ये जे वॅक्सिनेशन होतच. हा, वॅक्सिनेशन प्रॉपर वॅक्सिनेशन म्हटला तर अगदी पहिल्या दिवशी नायट्रोजन मॅरेक्स, ओके. 5व्या दिवशी एनटी प्लस व्हीएनटी, ओके. त्यानंतर जे पुढचे वॅक्सिन असतात, लासुरा प्लस, गंबोरा, ह्या सर्व वॅक्सिन, त्यानंतर फॉलपॉक्स. मित्रांनो, कुठल्याही पोल्ट्री किंवा एका ठिकाणी जास्त प्राणी जिथं पाळले जातात, शक्यतो पोल्ट्री उद्योगामध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे बायोसिक्युरिटी. सो बायोसिक्युरिटी ही पाळणं का गरजेचं आहे? तुमच्या पिल्लांमध्ये कुठलाही आजार येऊ नये किंवा तुमच्या फार्मवरती बायोसिक्युअर्ड राहावं सगळं, की कुठलाही बाहेरचा आजार, विषाणू, जीवाणू आपल्या फार्ममध्ये इन्फेक्ट करण्यासाठी येऊ नये, त्यासाठी अशा पद्धतीचा इथं फिट केलेला आहे, ज्याच्यामध्ये एक इन्फेक्टंट जे आहे ते वापरलेलं आहे. सो कुठलाही बाहेरचा माणूस जर आत येत असेल तर त्याचे जे शूज आहेत ते हाफ ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर डिप झाले आणि मगच आपण पुढे जाऊ शकतो. सो मला हे करणं खूप गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने डिसइन्फेक्ट करूनच आपण या फार्ममध्ये येतोय. मित्रांनो, आता मी आलोय राजयोग हॅचरीज मध्ये आणि इथं त्यांचे ओनर जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. तर साहेब, तुमचं इंट्रोडक्शन एकदा आम्हाला द्या. नमस्ते, माझं नाव राजेंद्र सुरेश वरगुडे. माझं गाव मुक्काम पोस्ट पळशी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. या ठिकाणी आपल्या राजयोग हॅचरी या नावाने आपला व्यवसाय चालू आहे. गेल्या 8 वर्षापासून आपण या व्यवसायामध्ये आहोत. ओके, 8 वर्ष झालं तुम्ही इथं काम करताय. माझी तुमची ओळख मला वाटतं तितकीच वर्ष, जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून. बरोबर. आणि या 8 वर्षामध्ये ब्रीडिंग मध्ये काम करायचं किंवा ह्या पोल्ट्री उद्योगामध्ये यायचं, ह्या 8 वर्षापूर्वीची गोष्ट मी विचारतो तुम्हाला, की कशी तुम्ही सुरुवात केली किंवा या व्यवसायाकडे एकूण येण्याचा किंवा काय दृष्टिकोन होता? सर, खरंच सांगायचं जर म्हटलं तर मी IT होल्डर आहे. ओके. मी कंपनीमध्ये काम करत होतो. शिरवळा पारी कंपनी, विप्रोचा पारी प्लॅन्ट आहे. बरोबर. तिथे मी सर कन्फर्म होतो. मी तिथे प्रमोट होतो. मला 30-32 मला तिथे पगार होता. हे करत असताना माझ्या गावाजवळ कंपनी होती. म्हणजे गावापासून जास्तीत जास्त 5-10 मिनिटात मी कंपनीमध्ये पोहोचायचो. मध्यवेळामध्ये करायचं काय, काहीतरी व्यवसाय करायचा, ह्या उद्देशाने मी बरेच ट्राय केले. म्हणजे कुक्कुटपालन माहिती घे, त्यानंतर कोंबडी, आपले वऱ्हाळ पालन, अगदी त्यानंतर शेळी पालन, ससे पालन, इव्हन इमू पालन, काहीतरी व्यवसाय करायचा. ह्या उद्देशाने मी ऍक्च्युली सुरुवात केली होती. 2016, 17, 18 माझे 2 वर्ष माझं सर्चिंग मध्ये गेली, काहीतरी करायचंय.
त्या बदल्या पिरियडमध्ये माझी कंपनी चालू होती. कंपनी जॉब करत होता? हा माझा जॉब चालू होता. 2016 मी ठरवलं की शेळीपालन करायचं. शेळीपालनासाठी त्यावेळेला कंपनीचा माझा म्हणजे ऍक्च्युअली कंपनीमध्ये प्रमाण असल्यामुळे मला कर्ज मला मला अडचण नाही. मी पर्सनल लोन काढलं आणि शेळी बांधले. शेळ्या घेतल्या. मला त्यातलं काही जमीन नसेल मला किंवा म्हणजे माझा काय दुर्दैव म्हणा, मला त्यामध्ये काय मला ते सक्सेस झालं नाही. हे करत असतानाच माझा एक मित्र होता राहुल गिरी नावाचा, तर तेव्हा त्याचा कुक्कुटपालन होता. तेव्हा तुम्हाला म्हणला की राजूभाऊ ह्यासोबत तुम्ही शेळीपालन तुम्ही करताय, यासोबत तुम्ही कुक्कुटपालन चालू करा. त्याचं ऐकून मी 25 कोंबडीपासून सुरुवात केली. पण मला असं जाणवलं की 25 कोंबडीपासून मिळणारं उत्पन्न आणि ह्या 10-12 शेळ्यापासून मिळणारं उत्पन्न ह्यामध्ये जर तफावत बघितली तर मला थोडस ते जरा बरं वाटलं. आणि महत्वाचा विषय कसा होता की मी कंपनीत कामाला होतो. शेळ्यांना राहतो रोज चारा आणणं किंवा हे घरच्यांना त्रास होत होता. आणि कोंबड्यांचं कसं होतं की दुकानात गेलं, पैसे दिले, बॅग घेतली, बॅग आणून टाकली, तर खाद्य चारा वेळ त्याच्यासाठी द्यावा लागला नाही. त्याच्यातून तुम्ही कुक्कुटपालनाकडे वळा. कुक्कुटपालन. मग तुम्ही पुन्हा म्हणजे कुक्कुटपालन, फार्मिंग, पक्षी पिल्ला आणून पिल्ल वाढवून विकणं आणि अंडी उत्पादन करून अंडी विकणं आणि नंतर त्या पिल्लांची निर्मिती करणं आपल्या फार्मवरती, ह्याच्याकडे कसं वळा? सर काय माहितीये का, म्हणजे पहिल्यापासूनच आपलं जे करायचं टॉपचं करायचं, म्हणजे सगळं इन हाऊस. आता जर विचार केला तर पोल्ट्रीमध्ये हॅचरी ह्याच्यावर तर काहीच नाही. बरोबर. हॅचरी कुक्कुटपालनाचं टॉप जर काय असेल तर हॅचरी व्यवसाय. म्हणजे ते कोंबड्या आणा, ते सांभाळा, 3 महिने सांभाळा आणि ते विका, वाढवून विका. ते काय माझ्या बुद्धीला पडत नव्हतं खरं सांगायचं. ब्रीडिंग मध्ये काम करायचं तर ब्रीडिंग मध्ये काम करायचं. कंपनीमध्ये होतो. कंपनीमध्ये करत असताना 2 वर्षे थोडं प्रमाणात केलं. म्हणजे सुरुवात छोटी केली. ऍक्च्युली सुरुवात 25 केली होती. दरम्यानच्या काळामध्ये मी 1000-1200 शेळी गेलो होतो आणि माझा बऱ्यापैकी जम बसला होता. 2019 साली निर्णय घेतला की कंपनी सोडायची आणि फुल टाइम जॉब करायचा. त्यावेळी आपल्याकडे हॅचर नव्हती. मी आपल्याकडे पॅरोल होता. मी दुसऱ्या हॅचरीवरून हॅचिंग करायचो. आणि म्हणजे सुरुवातीला लगेच इमिडिएटली गुंतवणूक करून मशीन घेतलं नाही, सुरुवात तशी नाही केली. आधी 2 वर्षाचा पिल्लांचा वाढवण्याचा अनुभव घेतला पोल्ट्रीचा. त्याच्यानंतर पॅरेंट सांभाळून अंडी बाहेर हॅचिंग करून घेतली, मार्केट बनवलं. बरोबर. आणि मग स्वतःच आपला 2019 साली मी मशीन घेतल्या. सुरुवातीला घेताना 30,000चा शटर आणि 10,000चा हॅचर घेतला होता. ओके. त्यातून मग आपला हळूहळू मी चालू केलं. तुमची सुरुवात तर खूपच तुम्ही म्हणजे म्हणतात फुकून पिल्यासारखं ताक तुम्ही हळूहळू गेलाय. आता तुमची कॅपॅसिटी काय नक्की? आता 5,000 कोंबडी अंड्यावरच्या. 5,000 तुमचा ब्रीडर आहे? 5,000 ब्रीडर आहे. आणि आपल्याकडे आता 60,000 कॅपॅसिटीच्या मशीन आहेत. 60,000 कॅपॅसिटीचं हॅचिंग म्हणजे अंडी उभू शकता तुम्ही. तर सरासरी तुमचं महिन्याचं जे पिल्लांची निर्मिती तुम्ही करताय ती किती होते तुमच्याकडे सध्या? आता सर पण आपण 45,000 ते 50,000 सीझन नुसार कमी जास्त 45,000-50,000च्या आसपास आपण बनवताय. आणि तुमचा सप्लाय जो आहे तो तुम्ही आतापर्यंत कुठं म्हणजे हायएस्ट कुठपर्यंत देताय आणि तुमचं मेजर मार्केट जे कुठल्या एरियामध्ये कुठले शेतकरी तुमचा हा जो तुमचा युनिट आहे त्याचा फायदा करून घेऊ शकतात? अगदी जर म्हटलं तर लोकलचा कस्टमर आहे, बायकडून आपण पिल्लं निघतो. आणि अगदी जर बाहेर जर असेल तर अगदी आता आपली पुढची आहेत माझ्या जयपूरला बुक आहेत. जयपूरला राजस्थानपर्यंत गुजरातमध्ये अगदी ऑल इंडिया, हैदराबाद म्हणजे ऑल इंडियामध्ये. असं लिमिट नाही याच्यामध्ये की तुम्हाला इथंच पाठवू शकता किंवा तुम्ही कुठेही ऑर्डर करू शकता. शेतकरी मी स्क्रीनवरती तुमचे नंबर शेअर करीन. शेतकरी कुठूनही ऑर्डर करू शकता आणि चांगल्या क्वालिटीची तुम्ही अगदी 10 पिल्ले नेली तरी आपली हरकत नाही. मी काय सेवा करायला बसलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्या की फ्लेक्झिबिलिटी माणसाच्या डोक्यात किती असली पाहिजे. 10 पिल्लू मागायला येणार जर सर्वसामान्य एक माणूस असेल तेही यांचं गिरायक आहे, त्यालाही ते द्यायला नाही म्हणत आहेत. आणि 1000 म्हणजे 65-50-55 हजारचं त्यांचं पिल्लांची निर्मिती महिन्याला आहे, त्यांनाही ते तितकं एंटरटेन करतात. सो तुम्ही बघू शकता ही जी इन्स्टिट्यूट यांची चालू आहे ही कुठल्याही पद्धतीच्या कस्टमरला एंटरटेन करते. सो इथं कुणी येऊन कसल्याही पद्धतीने पिल्लांची किती प्रमाणामध्ये खरेदी करू शकतात. तर साहेब मला दुसरा एक मुद्दा सांगा की सर्वसामान्य जे शेतकरी आता मुलं ह्या व्यवसायाकडे वळत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला ह्या पोल्ट्रीचं फ्युचर तुम्ही काय सांगाल? नाही सर, धंदा करावा म्हणजे कसं आहे, तरुणांना या व्यवसायामध्ये आलं पाहिजे. पण कसं माहिती आहे का की माझ्याकडे पैसे आहेत किंवा मी कुठं कर्ज काढेल आणि 2,000, 4,000, 5,000 एकदम मोठं काहीतरी तर हे म्हणजे त्या दृष्टीने चुकीचं आहे. करेक्ट. चुकीचं म्हणण्यापेक्षा काय माहितीये का, जशी मी सुरुवात केली आताचं पैसे आले तर खरं वाटत नाही की 25 कोंबड्या मी सुरुवात केली असं मलाही ऐकलं. कारण की बोलतोय पिल्लांमध्ये खूप मोठं नाव आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीची पिल्लं यांच्याकडे मिळतात. महत्वाचं मी बरेचसे ठिकाणी पिल्लं घेतले जे अडचणी येतात पिल्लांमध्ये की मर किंवा सगळ्या गोष्टी वॅक्सिनेशन केले नाही केले, विश्वासार्हता, पिल्लं व्यवस्थित घरापर्यंत पोहोचतील का, हिता हा मुद्दा कधी झाला नाही मला. सो मग त्यामुळे आम्ही जोडलो गेलो. पहिली गोष्ट तर
हे इथपर्यंत यायला माणसाला किती छोटी सुरुवात करून स्टेप बाय स्टेप शिकत किंवा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत घेत तो माणूस इथपर्यंत पोहोचतो. आणि आजच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे की मला 25-30 हजार रुपये महिन्याला शिल्लक राहिले पाहिजे, आधी प्रॉफिट किती पाहिजे त्याच्या गुणीला मी किती कोंबड्या घेऊ, इथून उलटी सुरुवात होते मुलांची किंवा तरुणांची. हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे की तुम्ही शिकण्यासाठी 2-3 वर्ष दिलीच पाहिजे कुठल्या व्यवसायामध्ये, त्याचा अनुभव हा तू घेतलाच पाहिजे. तुम्हाला तिथं कळतं की मी माझं तेच म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये हजार दिवस जर तुम्ही काम केलं तर तो व्यवसाय तुम्हाला सांगतो की आता काय केलं पाहिजे. हजार फॉर्म्युला तुम्ही जर म्हणजे व्यवसाय जर वापरला, जसं सर तुम्ही आता म्हणले 1000 दिवस, कसं असतं जेव्हा आपलं लहान बाळ असतं 1000 दिवसाला आपण कसं 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष त्याला आपण व्यवस्थित सांभाळतो. तसंच आपल्या व्यवसाय 3 वर्ष तुम्ही सांभाळला पाहिजे. त्यामध्ये प्रॉफिट होतोय लॉस होतो हे न बघता तुमचं सातत्य महत्वाचं आहे. तुम्ही 3 वर्ष व्यवसाय तुमचं चालवलंच पाहिजे. बरोबर, तोटा होतोय ठीक आहे चालते सर, आम्ही तोटा सर केला ना, साहजिक आहे. त्यातून शिकतो आपण. एवढंच की जी तरुण मुलं मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन कर्जाला व्याज पण द्यावं लागतं हे विसरू नका, फक्त प्रॉफिटच दिसतो सगळ्यांना. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुन्हा अडचणीत येऊन तो म्हणजे आज माझा अनुभव सांगतो तुम्हाला, जर 100 शेड्स जर एखाद्या ठिकाणी जर सुरू झाले असतील तर त्याच्यातले 95 शेड्स पहिला लॉट विकल्यानंतर बंद होतात आणि 5-6 शेड्स मोजके असतात की जे 2-3 लॉट्स घेतात, त्यातलेही वर्ष 1-2 परत आणखी बंद होतात. तुम्हाला जर ह्या लॉंग टर्म करायचं असेल 15-20 वर्षांचं टार्गेट ठेवून जर हा व्यवसाय तुम्ही करत असाल, अनुभव, अभ्यास, ट्रेनिंग, मार्केटचा म्हणजे मार्केट स्वतःच असलं पाहिजे, विक्री व्यवस्था स्वतःची, कोणीतरी माझी पिल्लं घेऊन विकून देईल, कोणीतरी माझी अंडी घेईल किंवा कोणीतरी माझा तयार झालेला माल घेईल, ह्याच्या भरोशावर जर तुम्ही हा व्यवसायात येत असाल तर एकदा थांबा, एकदा सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच पुढे जा. मी लिटरली सांगेन भरपूर लॉस या धंद्यामध्ये लोकांचा या अडचणीमुळे होतं की विक्री व्यवस्था स्वतःची चांगली डेव्हलप करता येत नाही. म्हणून तुम्ही पिल्लं लहान प्रमाणात घ्या, 100, 125, 150, 200 करणं काही त्याच्यात लाजण्यासारखी किंवा ह्याच्यासारखी गोष्ट नाही, पण छोटी सुरुवात करा. 2-3 लॉट्स नंतर तुम्हाला स्वतःला कळेल की मी माझी कॅपॅसिटी 500 पर्यंत नेऊ शकतो, माझी महिन्याची अंडी मी दिवसाची अंडी मी 100 पर्यंत विकू शकतो किंवा हे ह्याच्यानंतर मग तुम्ही स्टेप बाय स्टेप वाढवा. ही सगळ्यात चांगला ट्रॅक आहे की ह्या पातळीनं जर तुम्ही गेला तर तुम्हाला पुढे जाऊन अडचणी कमी येतील आणि तुमचा फार्म सातत्यानं उत्पन्न तुम्हाला देत राहील. सर्वात महत्वाचं सर, तरुणांनी कर्ज न काढता व्यवसाय पडावं सर. हा मी जे व्यवसाय चालला सुरुवातीला मी 5 लाख रुपये कर्ज काढलं होतं, शेड मारलं होतं, त्यानंतर मी ऍक्च्युअली माझं कर्ज निलवती गेलं. त्यानंतर सर मी कर्ज न काढता म्हणजे माझे व्यवसायातला फायदा व्यवसायात लावला. आज सर एवढी नाही म्हणजे तर सर माझा पूर्ण सेटअप आहे, कमीत कमी 5-50 लाख माझा सेटअप आहे 5-50 लाखाचा, पण माझ्यावर आता म्हणजे 1 रुपये कर्ज नाही. फक्त कुठल्या गोष्टीमुळे व्यवसायात पैसे व्यवस्थित त्यातलेच कमवून त्यात गुंतवणूक करत वाढवलं तुम्ही. येस, हे खूप चांगला मुद्दा आहे. सो सातत्य महत्वाचं आहे, व्यवसायामध्ये सातत्य महत्वाचं आहे. एक लॉट तुमचा फेल गेला म्हणजे परत तुम्ही ते बंद करणार असं झालं पाहिजे. बरोबर, तुमचा व्यवसाय तुमच्या कंटिन्यू तुम्ही चालवला पाहिजे. तर आता मी त्यांना विनंती करीन की आम्हाला आता तुमचा पूर्ण सेटअप, फार्म, हॅचिंग युनिट आणि ब्रीडर्स जे पक्षी आहेत तुमची काय काळजी, कशा पद्धतीने तुमचं सिस्टम ऑपरेट होतं ह्याची डिटेलमध्ये आम्हाला माहिती द्या. आपण फार्म बघूया. ओके, थँक्यू. सो सर मला हे जे शेड आहे तुमचं किती कॅपॅसिटीचं आहे? हे 3500 कॅपॅसिटीचं आहे. 3500 कॅपॅसिटीचं आहे. तर आपण हे शेड आता बघूया सगळं. तर साहेब आता मी पक्षी बघतोय तुमचे हे शेड जे आहे ते 3500 कॅपॅसिटीचं इथं आहे. त्याचं दुसरं युनिट कुठं आहे? गावात दुसरं शेड आहे. गावात दुसरा, त्याची कॅपॅसिटी काय? ती कॅपॅसिटी 2200 म्हणजे टोटल तुमची 5-5.5 हजार पॅरेंट म्हणजे ब्रीडर्स आहेत ते मातृकळप ज्याला म्हणतो आपण, मातृकळप जो की ज्याच्यातून पिल्लांची, ज्याच्या अंड्यांपासून पिल्लांची निर्मिती, कोंबड्यांना सांभाळण्याचे वेगळे प्रकार आहेत. सो मातृकळप हा तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता, त्याची प्युरिटी किंवा ब्रीड कुठली आहे, कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं संगोपन करताय? तुम्ही आता पक्षी पाहिला, हा पक्षी सर 26 आठवडे पक्षी 26 आठवड्याचा, हा 26 आठवड्यांचा. ओके, हा पक्षी आता नुकतंच एक 5 ते 6 आठवडे झाले हा पक्षी आपला आता अंड्यावरती प्रोडक्शन बघून सुरू केलेलं आहे. अच्छा, आता 65% जास्त आपल्याला लेन्स प्रोडक्शन आहे. 65% अंडी येतात. 100 पिल्लांमागे कोंबड्यांमागे 65 अंडी तुम्हाला रोजच्या काळा पूर्ण. हा कावेरीचा बॅरेट तुम्ही पाहू शकता. पक्षी कसा हेल्दी पक्षी, एकदम हेल्दी पक्षी आहे. तुरे एकदम चांगले, तुरे पहा, त्याच्याशी पुट पहा किंवा पक्षाचा आकार पहा, आकार पण चांगला. हा आपल्या आता ही ब्रीड आहे, कोणती ब्रीड आहे? कावेरी ब्रीड आहे. कावेरी म्हणून ब्रीड आहे. पायाला पातळ आहे पक्षी, एकदम आटूस शरीर आहे, मजबूत दिसत आहेत, नरांचे तुरे चांगले आहेत, बॉडी स्ट्रक्चर खूप चांगलं आहे या पक्ष्यांचं. सो जे तेच आहे की जी पिल्लांची यांची आम्ही क्वालिटीचं मी काय म्हणायचं की पिल्लं खूपच चांगली तुमची. त्याचं रिझन की त्याच्या पाठीमागे यांची मेहनत खूप चांगली आहे की ब्रीडर जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा त्यांनी सांभाळा आहे. त्याच्यावरती जी मेहनत आहे ती भयानक करतात. नेहमी मला सांगतात की ब्रीडरवरती आम्ही खूप फोकस असतो आमचा. तर आता यांचं एकूण नियोजन कसं असतं की
ह्या शेडची काळजी, पक्ष्यांची काळजी, फिडिंग बिडिंग डिटेल मध्ये सांगा मला. सर हे जर तुम्ही नियोजन म्हणताल तर पहिल्या दिवसापासून आपण ह्याला म्हणजे स्पेशल ट्रीटमेंट जे असते स्पेशल ट्रीटमेंट. हा, पहिल्या दिवशी आपण ह्याला मॅरेक्स मारतो, फ्रोझन मॅरेक्स. नायट्रोजन मध्ये जे वॅक्सिनेशन होतच. हा, वॅक्सिनेशन प्रॉपर वॅक्सिनेशन म्हटला तर अगदी पहिल्या दिवशी नायट्रोजन मॅरेक्स. ओके. 5व्या दिवशी एनटी प्लस UNT. ओके. त्यानंतर जे पुढचे वॅक्सिन असतात लासोटा प्लस गंबोरा ह्या सर्व वॅक्सिन, त्यानंतर फॉलपॉक्स, R2B, त्यानंतर साल्मोनिया, कोरायझा, कोरबी, हे सगळे वॅक्सिनेशन पूर्ण केलं जातं. आणि आपण हा करताना पक्षी स्वतः पण तयार करतो. आपण कधी असं करत नाही की कुठे मार्केटचा पक्षी आणला बाहेर आणि हे आपण असं करत नाही. पहिल्या दिवसापासून आपण पक्षी सांभाळतो, हा पूर्ण आपल्या देखरेखीखाली पक्षी तयार होतो. म्हणजे त्याच्यामुळे पक्षी ब्रीडर तुमचा पिल्लांच्या क्वालिटीचं जे काय त्याच्या बाकीबागचा चांगला फॉर्म्युला काय तर सगळं इन हाऊस आहे. तुमचा ब्रीडरच तुम्ही स्वतः तयार करता, तो वाढवता. ओके. आणि मग त्याचं फिडिंग बाकीच्या गोष्टीचं कसं नियोजन असतं? फिडिंग असतं. आता जी फिडिंग येतात, आता जे फिडिंग असेल 1 टाइम फिडिंग असतं. एकदा सकाळी 7 वाजता फिडिंग केलं जातं. त्याला ऑटो ड्रिंकर सिस्टम वरून टाकी आहे, शेजारी मेडिसिन टाकी आहे. मेडिसिन जर द्यायचं असेल तर सेपरेट टाकी आपण बनवलेली 2 लिटरची. ओके. फिडिंग 2 टाइम असते. सकाळी 120 ग्राम प्रमाणे आपण त्याला फीड करतो आपण. ओके. सध्या स्टाफ किती आहे तुमच्याकडे? किती कामगार आहेत? साधारणपणे 5 ते 6 कामगार आहेत. 5 ते 6 कामगार दोन्ही पण, म्हणजे फार्म पण आणि हॅचिंग युनिट पण ऑपरेट करण्यासाठी. ओके. तुमच्याकडे वाहनं किती आहेत सध्या? आता 2 गाड्या आहेत, 3 गाड्या आहेत. ठीक आहे. आणि शेतकरी स्वतः येऊन सुद्धा पिल्ला नेतात? रूटवरती गाड्या असतील तर तुम्ही कशा पद्धतीने? शक्यतो आपले जास्त करून बाय ट्रेन डिलिव्हरी होतात. म्हणजे राज्याबाहेर जर जातो पक्षी तो ट्रेन जातो. ओके. ती सुद्धा सोय अवेलेबल आहे तुमच्या. पक्षी मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं शेडचं नियोजन आहे. शेड सुद्धा खूप सुंदर आहे आणि चांगल्या पद्धतीने शेडला खाली पक्षी खाली गर्दी होऊ नये त्यासाठी आपण वरची अशी व्यवस्था केलेली आहे. ओके. पिल्लांवरती जे काय म्हणतो आपण एक बांबूचा वापर करतात शेतकरी, किंवा तुम्ही लोखंडी इथं स्ट्रक्चर उभा करून घेताय ज्याच्यामुळे पक्षी वर बसतो. वर बसल्यामुळे जितका ओलीपासून किंवा खालच्या जे लिटर आहे त्याच्यापासून पक्षी जितका लांब राहील तेवढी पक्ष्यांमध्ये जे आजार येण्याचं प्रमाण किंवा जी गोष्टी ह्या मॅनेजमेंटची इश्यू आहेत. तुम्ही बघू शकता सगळी माहिती मिळते आता सध्या तुम्हाला. आणि अंडी देण्यासाठी सुद्धा तिकडे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जे ते बॉक्स कट करून किंवा पत्र्याचे जे डबे असतात ते कट करून त्याच्यामध्ये अंडी देण्याचं काम कोंबड्या करतात. पाहू शकता लेईंग साठी पक्षी बसलेला अंड्यासाठी. एखादा पक्षी उचलून आपण अंडी बघू शकतो का? अंड्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने अंडी सुद्धा तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने घालतात. साईज चांगली अंड्याची, त्यामुळे पिल्लाचं जे वजन आहे, पिल्लाचं जन्मताना जे वजन आहे ते चांगलं असेल तर तितक्याच चांगल्या क्वालिटीने ते पिल्लू जे आहे ते फीड खाऊ शकतं, फीड इंटेक करू शकतं. तितक्याच चांगल्या क्वालिटीने त्याची वाढ जी आहे, म्हणजे अंगचं बाळसं आईकडून त्याला जर चांगलं बाळसं असेल तर ते पिल्लू तितक्या ताकदीने फीड खाऊन स्वतःची ग्रोथ फास्ट करून घेऊ शकतं. तर पिल्लांविषयी सांगा, तुमच्या पिल्लांचं वैशिष्ट्य काय? सर आपल्या पिल्लांना आपण पहिल्या दिवशी व्हॅक्सिनेशन करतो. जेव्हा आपले पिल्ले जातात व्हॅक्सिनेशन करतो. आणि मुळात होतं काय माहितीये का, ह्या पॅरेंटला जसं मराठीमध्ये म्हणे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळे म्हणते, ह्याचं जे ब्रीड आहे ह्याचे ब्रीड सर आपण तयार करतो. त्याच्यामुळे चांगला तुमचा, त्याच्यामुळे आपली जे पिल्ले आहेत ना प्रमाण कमी आहे, मार्तकीचं प्रमाण. आणि शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये रिझल्ट कसा आहे? मी स्वतः वापरतो पिल्ला, मी सांगणं पण ते मध्ये घेऊन जाईल. फार्मरचा फीडबॅक कसा असतो तुम्हाला? सर फार्मर बायकर सर एक महिन्याकडे वेटिंग करतात की बाबा ठीक आहे माझा पक्ष तुम्हाला पक्ष पाहिजे, तुम्ही बुकिंग मला बुकिंग केला 1 महिना मी थांबतो तर मला तुमचीच पिल्ले द्या. हा असे फार्मर आमचे, मी सुद्धा बरेचसे शेतकऱ्यांना जोडून दिलेले आहेत. सारिका ताई की 4000 पक्ष्यांचा शेड आहे पण ते सुद्धा इथूनच पिल्लू खरेदी करतात. तर पिल्लांची क्वालिटी चांगली आहे. तितकं पुढचं म्हणजे जितकं पिल्लू सशक्त आणि फार्मवरती पोहोचताना जितकं निरोगी पोहोचेल तिथून पुढचं फार्मवरची आपण काळजी जी आमच्या शेतकऱ्याच्या हातात असते ती आपण करून ती पुढे चांगली ग्रोथ त्यांच्याकडे घेऊ शकतो, FCR चांगला घेऊ शकतो, कमी खाद्यामध्ये चांगलं वजन घेऊ शकतो. सो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर तुम्ही एकदा पूर्ण फार्म प्रतीक दाखवून घे. साहेब एक मुद्दा मला इथं आवर्जून काढायला
म्हणजे उपस्थित करतो मी की तुमच्या अनुभवातून मला सल्ला द्या की तुमचा यात अनुभव खूप मोठा आहे की जाती निवडताना आणि जातींमध्ये कंपॅरिझन करताना एक भेदभाव किंवा काय म्हणू शकतो आपण की थोडंसं एक वेगळ्या दिशेला चाललंय सध्या मार्केट. गावरान कुक्कुटपालनामध्ये आता प्युअर गावरानच हवं किंवा ओरिजिनल 100% प्युअर जी कडकी जातात तिच्यावरती लोकांचा फोकस नेला जातोय. तो व्यावसायिक दृष्टीने कितपत योग्य आहे आणि त्याच्यामधून आणखी स्कीम यायला लागल्या. खूप करोडपती होणारे किंवा मर्सिडीज आणि BMW गाड्या घेणारे शेतकरी. सो त्याच्या दृष्टीने तुम्ही सर्वसामान्य जे शेतकरी किंवा जे नॉर्मल लोक आहेत जे घरदार प्रपंच बघून हा व्यवसाय करणार आहेत त्यांना काय सल्ला देईल की कुठली जात कशी निवडावी, कितपत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा या मोठ्या मोठ्या लोकांच्या किंवा फसव्या स्कीम्स, हजारो फसव्या स्कीम्स हजारो शेतकऱ्यांना गंडवून केल्या तरी सुद्धा नवीन फार्मर आजही फसला जातो. 100% बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल सर? काय माहितीये का, आता सांगा तुम्ही जो मुद्दा काढला सर, गेले 10 वर्ष झाले प्रामाणिकपणे काम करतोय. प्रामाणिकपणे काम करून गेले 10 वर्ष मला बदलता आले नाही. तर मर्सिडीजची स्वप्न सर खूप लांब आहे सर. काय माहितीये का की प्युअर गावरान त्या नावाखाली जे प्युअर फसवून चालली आहे त्यापासून शेतकऱ्यांना लांब राहिलं पाहिजे. कसं आहे, शेतकऱ्यांना सुरुवातीला स्वतः ठरवलं पाहिजे की आपलं काय करायचं. आपलं कटीमध्ये काम करायचं, प्लांटमध्ये काम करायचं. कटीमध्ये काम करत असताल तर तुम्हाला डिप्टी क्रॉस आहेत, कावेरी चांगले आहे. तुम्हाला अंड्यासाठी काम करत असाल तर त्याची सर सोने झालेले सोनाली खरं सर ती सोने. आणि आता सर जी प्युअर गावरान कधी फसवून चालली ना सोनाली पक्षी येतो, सोनाली पक्षी. आणि हा सर पक्षी सोनाली पक्षी तुम्हाला सांगताय प्युअर गावरान आहे. हा तुम्ही सोनाली घ्या ना, तुम्ही स्वतः घ्या. अहो सर सोनाली पक्षी निघतोय एक दुसरा पक्षी, एक पक्षी विकता 70-80 रुपयाला. लोक 150-150 रुपये पक्षी आणतायत एक महिन्याचा. रेट्स काय ह्याच्यानुसार बदलत राहतात. परंतु मी तुम्हाला एक सल्ला देईन की आता सध्या जे फॅट चालू आहे, मोठं कंपाऊंड मारायचं, शेवग्याची बाग लावायची, प्युअर गावरान गोळा केले पण सांगायचं, आणायची सोनालीच आणि तिथं सोडायची. आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात की भाजीपाला घाला, हॉटेल वेस्टेज घाला किंवा पाहिजे असेल ना तर ते शक्य नाही, देऊ शकत नाही. पण त्या भूल म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला, कुठल्या शब्द वापरताना पण जपून वापरावा लागतो. परंतु त्या गोष्टी कितपत प्रॅक्टिकली यशस्वी होतात हे आता हे फॅड आलं 1 वर्षभरामध्ये तुम्ही युट्यूबवर हेच बघता सगळीकडं. हे आणखी 1-1.5 वर्षानं जर दिसलं जरी की असंच चालू आहे तरच समजा की हे काहीतरी खरं होतं. नाहीतर हे सगळ्या अशाच गोष्टी आहेत, भंपकपणाच म्हणू शकतो आपण याला, दुसरा काही शब्द नाहीये. परंतु जे प्रॅक्टिकली ऑन फ्लोअर जे काम करणारे शेतकरी त्यांना माहिती आहे बाजारात काय विकलं जातं आणि काय घ्यायचं. सो शेतकरी मित्रांनो, फक्त प्युअर गावरानच त्याच्या मागे, प्युअर गावरान सांभाळणं पण सोपं नाही. प्युअर गावरानचा खुडूकपणा आणि प्रोडक्टिव्हिटी जर बघितली ती इतकी कमी आहे, इतकी उत्पादक क्षमता तिची कमी आहे की ती व्यावसायिक दृष्टीने सांभाळणं. मी स्वतः सांभाळ पहिली 5 वर्ष मी बंद करून मग क्रॉसब्रीड करू. सिंपल. सो 15 रुपयाला अंड तुमचं विकलं जातं का, स्वतःला प्रश्न विचारा, मग त्या गोष्टींकडे वळा. सिंपल याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. किंवा पक्षी 1000 रुपये 1200. कडकनाथमध्ये तेच झालं. आणि कडकनाथमध्ये पण पिल्लांचं हॅचिंग केलं. मी कडकनाथची पिल्लं सुद्धा यांच्याकडे घेतली. मोठमोठ्या कंपन्या आल्या, भूल थापा दाखवल्या, लोकांनी अक्षरशः बायकांनी दागिने मोडून इन्व्हेस्टमेंट केले, लोकांनी रिटायरमेंटचे पैसे तिथे गुंतवले आणि एक दिवस सगळं अचानक हे गुंडाळत आणि गायब होऊन जातं. स्वतः धंदा करा, कोणाच्याही भरोशावर धंदा करू नका. स्वतःचं मार्केट स्वतः डेव्हलप करा. 5 अंडी विका, 4 कोंबड्या विका, स्वतः विका. स्वतः त्यात यांनी 25 पासून सुरुवात करून इथपर्यंत आले. सो तुम्ही 5-50-100 घेऊन करू शकता आणि स्वतः विकून आपल्याला समजतं मी इतकं विकू शकतो, इतकंच मी पाहिजे. हा सिंपल फॉर्म्युला आहे. ह्याच्यातनं तुम्ही मोठे होऊ शकता. एकदम 1500 मोठं कंपाऊंड, शेवग्याची बाग किंवा अजोला हायड्रोपोनिक, हॉटेल वेस्टेज आणि सगळं 2 गाड्या त्याच्यासाठी घ्यायचं आणि ऑफिस टाकून बसायचं, असा व्यवसाय होणार नाही सिंपल ह्याच्यामध्ये. तर साहेब मी फार्म तर बघितला, पक्षी बघितला, खूप चांगल्या क्वालिटीचं, बाकीचं तुमचं नियोजन व्यवस्थापन बघितलं, स्वच्छता, सगळ्या गोष्टी बघितल्या. आता तुमची जी फायनल तुमचा प्रोडक्ट आहे चिक, जे आपलं पिल्लू आहे, आणि ह्या फार्मच्या मधलं म्हणजे हॅचरी आणि फार्मच्या मधला जो प्रोसेस आहे की अंड्यांच्या कलेक्शन पासून तिथपर्यंतचा प्रवास, तो एकदा सांगा कशा पद्धतीने काय होतं. आता आपण अंडी येते प्रत्येक तासाला अंडीची जमा करतो दर तासाला. दर तासाला कसं आहे, जे अंड्याचं प्रमाण असतं घालायचं दुपारी प्रमाण जास्त असतं. ओके. सकाळी आपण फिडिंग केल्यानंतर 8 वाजता, त्यानंतर एक 9-10 वाजता, त्यानंतर आपण 2-2 तासाने, मग परत 12 वाजता, ओके, त्यानंतर 2 वाजता, 4 वाजता, लास्ट आपण 6 वाजता जमा करतो आपण. हे अंडी पहिल्यांदाच बघतोय की इतक्या फ्रिक्वेंटली अंडी का गोळा करतात, कारण अंडी फुटत नाहीत पहिला विषय. दुसरा विषय, अंडी खराब होत नाहीत. ओके. हा काय होतंय, जर अंडी जर कोंबडी घातली आणि त्यावर कोंबडी बसून राहिली 4-5 तास, त्याच्या अंडी टेम्परेचर वाढतंय. बरोबर. आणि त्याबरोबर त्यातून म्हणजे अंडीच्या प्रमाणात थोडाफार फरक पडतो. हा, हे सगळं होल आहे. मातृत्वाची भावना जागी होती, त्यामुळे तिच्यामध्ये ब्रुडीनेस वाढतो. येस. त्यामुळे कोंबडी खालून जितकं अंड लवकर काढलं जाईल तितकं तिला पुढच्या अंड्याची तयारी सायकल जी आहे ती लवकर सुरू होते. आम्हाला माहिती इथे अंडी कलेक्शन केले जातात. अंडी इथे जमा केल्यानंतर अंडी आपण आपलं कोल्ड स्टोरेज आहे तिथं अंडी देतो आपण, ती कोल्ड स्टोरेजला सोडतो.
साहेब तुमची अंडी जी आहे ती कलेक्शन प्रत्येक तासाला तुम्ही केल्यानंतर ती जेव्हा ह्या फॅक्टरीमध्ये येतात ह्या युनिटमध्ये तर इथं पाठीमागे मी बघतोय की हॅचिंगच्या मशीन्स आहेत इथलं नियोजन काय पहिला अंडा ह्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर ते स्वच्छ ह्याच्यातनं तुमच्या पास होतं आणि इकडे येतं पुढे कुठे आल्यानंतर अंडी आपण ह्या ठिकाणी आणतो. ओके या ठिकाणी अंडी तुम्ही या ठिकाणी अंडी क्लिनिंग केली जातात. अंडी साफसफाई केली जाते अंड्यांची. अंडी साफसफाई केली आल्या पहिले त्यांचं एकदा स्वच्छता जी आहे ती केली जाते आणि त्यानंतर अंड्या आपण ट्रेला लावतो. अंड्याला जी विष्ठा लागलेली असते किंवा घाण असते त्याच्यासोबत ती पूर्ण तुम्ही एकदा स्वच्छ करून ते ट्रे मध्ये भरता. हा इथं ट्रे मध्ये भरल्यानंतर ही तुम्ही कोल्ड स्टोरेजला इथं आपली रूम आहे इथं कोल्ड स्टोरेज आहे. त्याच्यानंतर आपण अंडी आपण इथे स्टोर करतोय. ओके तुम्ही पाहू शकता हा 24 तास एसी चालू असतो. एसी चालू असतो 20 अंश सेल्सिअसला आपण इथं टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं. त्या रूम मध्ये फक्त तुम्ही होल्ड करता अंडी. किती काळासाठी करता होल्ड? एक 6 दिवसासाठी 5 ते 6 दिवस किंवा 6 दिवसासाठी 6 दिवसासाठी होल्ड करा. कारण त्यानंतर अंडी परत आपण जेव्हा मशीनच्या सेटिंगवर जे असतात त्याच्यावर आपण 4 तास अंडी बाहेर काढतो. अच्छा 4 तास परत अंडी बाहेर काढता आणि ती नॉर्मल होऊन देते. नॉर्मल द्यायची आणि त्यानंतर आपण त्या अंडी आपण जे शटरचे ट्रे असतात. ओके की जे अशा हा शटर आहे ही जी सेटिंग मशीन आहे जे असे ट्रे असतात ओके या ट्रेला आपण अंडी सेट अशा पद्धतीने सेट करतात. आता हा जो लॉट लावलेला आहे तो कोणता आहे? आता कावेरीचे ऍक्च्युअली कसं माहिती आहे का नंबर दिलेले ओके. 46 एका वेळी संपूर्ण सेटर लागत नाही तुम्ही जसं जसं डिमांड असेल किंवा तसं अवेलेबल असेल नाही आपण आपलं काम करत राहायचं. प्रत्येक 7 दिवसाला आपण अंडी लावतो. जी कलेक्शन केलेली अंडी आहेत ती अंडी लावायची मशीनला. ओके त्यानंतर आपण आपले बुकिंग आपण घ्यायचं बुकिंग तुम्ही घ्यायला चालू करता. जशी अंडी मागे लागतील सेटिंगला किंवा पिल्लांच्या हॅचच्या डेट्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही फार्मसी बुकिंग घेता. जर तुमचा भाऊ आला मला अंडी पाहिजे सॉरी चिक्स पाहिजे तर आपण मग तारीख सांगतो 1 तारखेला मिळतील 8 तारखेला मिळतील 15ला मिळतील ह्याप्रमाणे. तुमची बुकिंगची प्रोसेस एकदा सांगू शकता का? तुम्हाला आधी संपर्क करावा लागेल? तरी आता साहेब बुकिंग जास्त फास्ट चालू आहेत कारण झाले काय आकार संपलाय लोकांची शेड आता सर्वांचं बुकिंग फार 15-20 दिवसापर्यंत बुकिंग ऑलरेडी ऍडव्हान्स बुकिंग झालं. सो शेतकरी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती यांचे नंबर सुद्धा देईन तुम्ही ह्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही इथून यांच्याकडनं डायरेक्ट पिल्ला बुक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जे हॅचिंगच्या डेट्स आहेत त्याच्या हिशोबाने तुम्हाला डिलिव्हरीचे सुद्धा ते डिटेल्स देतील. त्या पद्धतीने तुम्हाला पिल्लांचा पुरवठा जो आहे तो मिळणार आहे. आता हॅचिंगच्या युनिट विषयी पूर्ण डिटेलमध्ये आम्हाला माहिती द्या की किती कॅपॅसिटी आहे कसं ऑपरेट करताय काय सध्या इथलं सुरू आहे? आपली सर कॅपॅसिटी सर 60,000 कॅपॅसिटी 60 म्हणजे आपले 15,000 आपली 4 शटर आहेत. ओके 1 2 3 4 त्याला पण नंबर दिलेले आहेत. ओके S1 S2 S3 S4. ओके आता ऍज सर रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. ओके प्रत्येक तासाला आमचा माणूस असतो आमचे ऑपरेटर असतात. ओके ते ऑपरेटर आमचे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हे तर हे करत असतात रेकॉर्ड रेकॉर्ड ठेवत असतात. सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात. येस मॉनिटर केल्या जातात. प्लस त्यासोबत आम्ही नुसतं त्याच्यावर जे डिजिटल टेम्परेचर आहे त्याच्यावर आम्ही स्वच्छ ठेवत नाही. बरं त्यासोबत आमचे जे थर्मोमीटर आहेत. अच्छा म्हणजे मॅन्युअल सुद्धा तुम्ही लावले डिजिटल क्रॉस चेक करत असतो हे आणि ते बरोबर चाललंय का म्हणजे प्रॉपर त्याचं मॉनिटरिंग केलं जातं. जराही चूक होता का म्हणा किंवा त्याचा परिणाम पुन्हा हॅचिंग वरती म्हणा किंवा होऊ शकतो. ओके इथून की जेव्हा पिल्ला तुमचा हा सेटिंगचा जो पिरियड आहे तुमचा काय म्हणतात पिरियड नाही तो इन्क्युबेशनचा इन्क्युबेशनचा किती दिवसाचा कालावधी असतो? टोटल 21 दिवस पिरियड असतो. 21 दिवसामध्ये होतं कसं माहितीये का 21 दिवसापैकी साधारणपणे 18 ते 19 दिवसात आपल्या अंडी येत असतात. दिवसच ह्याच्यात असतात. आता काय होईल जर 2-3 अंडी येत असतील शटर मध्ये असतील तर काय होईल तयार पिल्लू खाली पडेल. बरोबर बरोबर त्यामध्ये काय करतो आपण 19व्या दिवशी ही अंडी काढायची. ओके आणि ही अंडी आपण ट्रान्सफर करतो हॅचर मध्ये. हॅचर मध्ये ट्रे मध्ये अंडे असतात. येस सो जर अंडा क्रॅक झालं पिल्लू निघालं तर ते हॅचर मध्ये व्यवस्थित राहील पडणार नाही. ओके सो ही तर तुम्ही बघतो इथं प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यावरती तुम्ही घेऊन पिल्ला वॅक्सिनेशन वगैरे जे काय ते तुम्ही करता. तुमची पुढची आता हॅचिंगची डेट कधी आहे? प्रत्येक शुक्रवारी तुम्ही प्लॅन करता की हॅचिंगची डेट असेल. ज्या पद्धतीने अंडी लावली त्या अगेन्स्ट त्यांच्या डेट्स येत असतात तर त्या पद्धतीने तुम्ही पिल्लांची निर्मिती करून पॅकिंग. आता पिल्लांचा जो सप्लाय आहे तो कशा पद्धतीने होतो किंवा कशा पद्धतीने म्हणजे पिल्लांची मर होऊ नये म्हणून किंवा पॅकिंग जे प्रॉपर आपण जेव्हा आपली समजा आपला टायमिंग असतो अंडी लावायचा आपण संध्याकाळी रात्री 11 वाजता अंडी लावतो. बरोबर जेणेकरून आपला जे आपण डिलिव्हरी रात्री आम्ही 10 वाजता पिल्ले काढतो. पिल्ले काढल्यानंतर सर्वात महत्वाचं काय तर आम्ही पिल्ले काढून जे आमचे ट्रॅक्टर असतात त्या ट्रेमध्ये काढतो. त्यानंतर आम्ही इंजेक्शन मारतो. म्हणजे व्हॅक्सिन करतो पहिले इंजेक्ट करतो. इंजेक्ट केल्यानंतर आमचे ज्याप्रमाणे रेकॉर्ड असतात म्हणजे जे आमचे उद्योग असतात त्याप्रमाणे आम्ही प्लॅनिंग करतो. त्यानंतर आमचे बॉक्स असतात परमिटेड बॉक्स असतात. बॉक्स बनवायचे आणि बॉक्समध्ये ज्या त्या सीजन प्रमाणे उन्हाळा आहे तर त्यामध्ये कमी पिल्ले 70-80 पिल्ले असं बॉक्स पॅकिंग करून दुसऱ्या सकाळी आमच्या डिलिव्हरी सकाळी 7 वाजता चालू करतो.
आणि शेतकऱ्यांपर्यंत साधारण 24 तासापर्यंत पोहोचतात. तसं जर केलं तर 2 दिवस मुलांना काय होतं काय होऊ शकतं नाही, पण त्याच्या पोटामध्ये नाही कसं आहे का जेवढ्या डिलिव्हरी फास्ट करतात तेवढा पण फास्ट करतात. बरोबर. आणि आता मला याच्या पुढचा मुद्दा सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. तुमचा काही इथपर्यंत प्रवास बघितला, तुमचं फायनल प्रोडक्ट अजून एक मुद्दा इथं आणखी विचारतो मला दाखवला. प्रोडक्टमध्ये तुमच्याकडे व्हरायटी काय काय पिल्लू हे तुमचं प्रोडक्ट आहे, तर त्याच्यामध्ये फक्त मेल मिळतील, फक्त फिमेल मिळतील, मिक्स पिल्लं मिळतील, असं काय काय मिळतं? आपले साहेब तुम्ही त्याला स्लोगन म्हणा मागाल ते करू. तुम्ही जर जरी फिमेल मागितल्या मला फिमेल देऊ, Female मिक्स मागितला मिक्स देऊ, मिक्स पाहिजे, मेल मागितला काही नाही. तुम्हाला जसे प्रमाण पाहिजे ते प्रमाणात थोडा द्या. मित्रांनो, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा व्यवसाय करताना तुम्हाला ही अडचण येत असेल प्रत्येक शेतकऱ्याला की नरांची कुठं मागणी जास्त असते, माद्यांची कुठं मागणी जास्त असते, कुठं मिक्स पिल्लांची मागणी असते, कुणी 1 महिन्याची पिल्लं सुद्धा विकत असतात. सो यांच्याकडे एका दिवसाचं तुम्ही मागाल तसं पिल्लू तुम्हाला मिळणार. तुम्हाला एका दिवसाचा मेल हवाय, नर हवाय, तोही मेल, एका दिवसाची फक्त मादी हवे तेही मेल, मिक्स पिल्लं हवे ती मिळतील. त्यांची किमती वेगळी असतात. जास्तीत जास्त ज्याच्यात नर असतील तर त्याची थोडीशी जास्त कमी जास्त असते. फिमेल असेल तर त्याची कमी, मिक्सची मिडियम अशा पद्धतीने. सो हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या फायनल प्रोडक्टमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या मागणीनुसार व्हरायटी तुम्हाला मिळू शकते. आता ह्याच्या पलीकडचा एक मगाशीचा मुद्दा सांगितलं तुम्हाला की तुमच्याकडे पिल्लं तर आम्ही घेतली, तुमच्याकडे मार्गदर्शन घ्या आपण म्हणून. सर 24 तास तुम्ही मला फोन करा, मग अडचण आली का तुम्ही चिक्ष नेली आणि तुम्ही रात्री 10 वाजता मला फोन केला, रात्री तुम्ही फोन केला तर तुम्हाला जेवढं मला माहिती आहे मार्गदर्शन करता येईल तेवढं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तू सपोर्ट नक्कीच. मी पाळतो बरेच वर्ष आमच्या ह्याची म्हणजे आम्ही पिल्लं वाढून विकतोय किंवा शेड आहेत आमचे 13-14 वर्षाचं माझं शेड आहे. पण आम्हाला बऱ्यापैकी आता बेसिक कळेल, पण नवीन मुलं जे येत आहेत, नवीन म्हणजे वयाच्या वाटतं या व्यवसायामध्ये वयोवृद्ध बायका असतील, पुरुष मंडळी असतील, रिटायर झालेली माणसं आज व्यवसाय करतायत, नवीन मुलं करतायत, कुणाचा दुग्ध व्यवसाय त्याच्यासोबत हे करतायत, कुणाचा गॅरेज दुकान धंदा आहे, नोकरी करत सुद्धा करतायत. त्यांना जर प्रॉपर गायडन्स जर तू पिल्लं घेतं गायडन्स सुद्धा 100% मिळू शकतो. ही खूप महत्त्वाची मुद्दा आहे. शेतकरी ह्या गोष्टीचा जो आहे तो नक्की फायदा करून घ्या. यांचा जो नंबर आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, ह्या साईटचं लोकेशन हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल आणि स्क्रीनवरती सुद्धा यांचे नंबर्स आहेत. सो ह्यांना तुम्ही संपर्क करा, याच्याकडनं माहिती घ्या, खात्री करा, तुम्ही याच्याकडनं पूर्ण डिटेल जाणून घ्या, त्याच्यानंतर या व्यवसायामध्ये उतरा. पिल्लांची जर तुम्हाला आवश्यकता असेल तर यांना नक्की संपर्क करा आणि पिल्लांचा सुद्धा एकदा तुम्ही याचा अनुभव जर तो नक्की घ्या. आणि सर यानंतर तयार झालेल्या माणसाला आपण डिलिव्हरी करतो. म्हणजे असं काय नाही की मी तुमचं मला काढून दिलं किंवा तुम्ही विक्री करून दिलं, 100% हे खात्री देऊ शकत नाही. सपोर्ट हा जर लागला वेळ आली तर हे सपोर्ट सुद्धा नक्की तुम्हाला एक्सटेंड करेल. अच्छा, व्यापाऱ्यांची सोडून देऊ शकतात किंवा जर याच्याकडे डिमांड असेल तर तो तुम्हाला दिलेल्या डिमांडचा तुम्ही कॉन्टॅक्ट ह्या करून देऊ शकता. सो हाही सपोर्ट जर वेळ आली तर ते करू शकतात. परंतु एक पेड कॉन्ट्रॅक्ट किंवा फिक्स हे बाजारपेठ जे आहे ते उपलब्ध करून देऊ शकत नाही. तोच आम्ही सुरुवातीला सुद्धा व्हिडिओचा मुद्दा डिस्कस केला की तुम्ही स्वतःची बाजारपेठ डेव्हलप करा, स्वतःचं अंड्याचं मार्केट डेव्हलप करा, पिल्लांचं, मोठ्या पक्षांचं घर विक्री, आजूबाजूचं जे गावं असतात, बाजारपेठ असतात, बसून विका, फार्मवरती लोकांना घेऊन येऊन तिथून हात विक्री करा. हात विक्री जर तुम्ही करू शकला तर तुम्हाला 2 पैसे जास्त मिळणार आहेत. त्यांनी जर बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर ते व्यापारी असणार आहेत, ते त्यांच्या पद्धतीने त्याची खरेदी करणार आहेत. सो मित्रांनो, तिथं तुमचा नफा येतो, पण एकदम तुमचं शेड रिकाम होतं, हा तुम्हाला फायदा होऊ शकतो, परंतु नफा कमी होतो. मित्रांनो, हात विक्री आणि स्वतः माल विक्री आज गावरान कोंबडीची किंवा मांसाची डिमांड भयानक जास्त आहे, कारण चव चांगली आहे, पक्ष्याची क्वालिटी चांगली आहे, हायजीन चांगला आहे, जो एंड प्रोडक्ट जो आहे तुमच्या टेबलवरती किचनमध्ये जो तुमच्या ताटात येणार आहे तो चांगल्या दर्जाचा असणार आहे. जे याच्या अगेन्स्ट जे वेगळे पक्षी असतात, मी नाव घेत नाही का तोही मोठा व्यवसाय, त्याच्यावर आपलेच शेतकरी जगत असतात, परंतु ह्याची डिमांड खूप चांगली आहे आणि मागणी वाढते आहे, भविष्यात सुद्धा खूप वाढणार आहे. भारताचं नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं आहे. सो तिथं आता श्रावण महिना आहे, मी आलो इथं नशिबाने, तर आजही म्हणतात की डिमांड फुल आहे त्यांच्या, पुढचे 15-20 दिवसांचे बुकिंग्स ऑलरेडी झालेले आहेत. सो ह्या गोष्टींचा जर विचार करता तुम्ही छोटं युनिट असू द्या, मोठ्या प्रमाणावर म्हणजे तुम्ही 100-200 पासून 1000, 1500, 2000, 3000चं सुद्धा शेड करू शकता. याची डिटेल माहिती याच्याकडे तुम्हाला मिळेल. हा व्यवसाय नक्की करा आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्याकडे कुठल्या ब्रीडला चांगली मागणी आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करा. आमचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब करून नसेल ठेवलं असेल तर आत्ता सबस्क्राईब करा. अजून सुद्धा खूप चांगले माहितीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती नक्की येतील. स्वित्झर्लंडची सिरीज सुद्धा तुम्ही बघितली असेल माझे, की स्वित्झर्लंडमध्ये मी फिरून डेअरी फार्मिंगवरचे भरपूर व्हिडिओज केले, ते सुद्धा नक्की एकदा बघा आणि माहिती आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याची डिटेल सुद्धा स्क्रीनवरती आहे, त्यांनाही नक्की संपर्क करा.